अरे गोपाळ, शेतावर चाललास का रे? हो भाऊ, शेतात पाणी घालायचं आहे ना. अरे ये रे. काय रे, इतकं चिंतेत का दिसतोयस? अरे काय सांगू भाऊ, शेतात पाण्याची कमतरता आहे. माझी पिकं सुकत चालली आहे. अरे गोपाळ, आता तरी स्प्रिंकलर लावून घे. अरे भाऊ, स्प्रिंकलर लावायचा विचार केला मी, पण नेमकं कुठलं लावू हेच कळत नाहीये. असं कर गोपाळ, हा त्या उत्तम स्प्रिंकलरची चौकशी करून बघ. हा काय माहिती हाच आपल्या कामी येईल. सुखदेव भाऊ, स्प्रिंकलर सिस्टम दाखवा ना. या बसा. आणि मला असा स्प्रिंकलर सिस्टम दाखवा जो फार महागही नसेल आणि वारंवार बिघडणार पण नाही. रेन मेकरचा उत्तम स्प्रिंकलर सिस्टमच घ्या ना. त्याला ISI मार्क आहे आणि 7 वर्षांची हमी सुद्धा आहे. तुम्ही मला तोच दाखवा. हा बघून घ्या. पण भाऊ, हा तर क्लास 1 चा पाईप आहे आणि क्लास 1 चा पाईप हलका असतो. तुम्ही ना मला क्लास 2 चा पाईप दाखवा. अहो, क्लास 1 चा पाईप सुद्धा 5 HP च्या मोटरला चालतो. तुम्ही पोस्टर वाचला नाही का? वाचलं भाऊ, पण मी ऐकलंय की क्लास 1 चा पाईप फार दिवस टिकत नाही म्हणे. हाच तर चुकीचा समज आहे. हा क्लास 1 चा पाईप व्हर्जिन मटेरियल पासून बनलेला आहे आणि जर क्लास 2 च्या पाईप एवढीच मजबूती उत्तमच्या क्लास 1 च्या पाईपला मिळत असेल तर जास्तीचे पैसे द्यायचे कशाला? खरंच? मग अनुदानाचं काय? हो, ISI मार्क आहे ना, शासकीय अनुदान मिळेलच. अरे वा, हा तर खरंच फायद्याचा सौदा आहे. कोणतीही काळजी न करता रेनमेकरचं उत्तम स्प्रिंकलर सिस्टीमच घ्या. पाणीही वाचेल आणि पैसेही वाचतील. मग मला रेन मेकरचं उत्तम स्प्रिंकलर सिस्टमच द्या. अगदी योग्य निर्णय. मी बिल बनवायला घेतो. हो.